नमस्कार मंडळी. आज आपण घरात मोठ्याल्या मिरच्या होत्या, तर मी त्यातली दह्यातली मसाला मिरची केलेली आहे. तर खरंच खूप छान लागते. तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा आणि कमी साहित्यात होणारी आहे परत आणि चवीला खूप मस्त लागेल. तुम्ही पराठ्यासोबत किंवा भाकरीसोबत, पोळीसोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा तोंडी लावायलासुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. अगदी सोपी आणि झटपट होणारी मिरची जर तुमच्या घरात उरेल असेल, म्हणजे थोडीशी जाडसर आणि लांबट जी आकाराची मिरची असते ना, उरलेली जर असेल ना, तर त्या मिरच्याचं अगदी झणझणीत आणि छान म्हणजे आंबट आणि तिखट अगदी मस्त कॉम्बिनेशन आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा. ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. तर त्यासाठी उरलेल्या मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या लांबट आकाराच्या फिक्या ज्या मिरच्या असतात ना, त्या आहेत. म्हणजे जास्त तिखट नाही आहेत त्या मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला. तर ह्या मिरच्या घेतल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्यात आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला, डायरेक्ट असं नाही कापायचं. मिरचीला काय करायचं, लांबट आकाराचा वरून भाग कापून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत. तर इथे मी तुम्हाला दाखवते परत. मिरची आपल्याला लांबट आकाराची वरच्या भागाने कापून घ्यायचे, पूर्ण दोन्ही भागाने कापायचं, म्हणजे खालून वरून नाही. आपण जसं मसाला भरतो तशा टाईपची कापायची आहे आणि नंतर छोटे छोटे त्याचे काप करून घ्यायचे. तुम्हाला जर वाटत असेल की अजून याच्यापेक्षा छोटे हवे तर अजून छोटेसुद्धा तुम्ही करू शकता. तर येथे व्यवस्थित आपण हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात. पूर्ण हिरव्या मिरच्या मी तशाच प्रकारे इथे कापून घेणार आहे. तर फिक्याच मिरच्या पाहिजेत आपल्याला, जास्त तिखट मिरच्या नको इथे या भाजीसाठी. तर ह्या झाल्या आपल्या मिरच्या कापून. तर आता करायची आपल्याला पुढची फोडणीची तयारी. तर त्यासाठी मी काय केलं, एक कढई घेतली. कढईमध्ये चांगलं 1 चमचा तेल घातलं आहे. जास्त तेल लागत नाही आहे. 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी झाली तडतडली की लगेचच अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं आणि मोहरी छान तडतडली की त्या स्टेजवरती आपण कांदा घेणार आहोत. तर मी मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेत, लांबट आकाराचे चिरून ते घ्यायचे आहेत. जास्त मोठाले कांदे नाहीत, 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत आणि आपल्याला थोडेसे ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे. आणि त्या स्टेजवरती आपल्याला मी कापून घेतलेल्या लसण पाकळ्या 4 ते 5 असतील, 4 ते 5 लसण पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला या कांद्याबरोबर फ्राय करून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत थोडासा रंग बदलत नाही कांदे आणि लसणाचा, तोपर्यंत आपल्याला एकसारखं याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कांदा आणि लसूण थोडासा हलका हलका झाला आहे. त्या स्टेजवरती आपण टोमॅटो घालणार. टोमॅटो घातलं की लगेचच फिरून घ्यायचं आहे आणि लगेचच टोमॅटो ज्यावेळेस आपण घालतो ना, त्याच वेळेस लगेचच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. म्हणजे टोमॅटो आणि कांदा राहिलेला जो आहे तो भाजून जातो. हिरव्या मिरच्या जशाच्या तशाच राहतात, त्यासुद्धा त्यासोबत भाजल्या जातात. म्हणून काय करायचं आहे, आपण टोमॅटो ज्यावेळेस घालतो ना, कांदा थोडासा परतवून झाल्यानंतर त्यासोबतच मिरच्यासुद्धा घालायचं आहे. म्हणजे मिरच्या पण भाजल्या जातील आणि कांदा टोमॅटोसुद्धा जळणार नाही आहे. अगदी व्यवस्थित प्रमाण असेल मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ झाला आहे. मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत त्यासोबत. तर आता काय करायचं आहे, कांदा आणि टोमॅटो आपला चांगला भाजून झाल्यानंतर मिरच्या ज्या आहेत थोड्याशा फ्रेश करून घ्यायच्या, म्हणजे मऊ करून घ्यायच्या आहे. तर तेलामध्ये थोडंसं कांदा आणि लसूण बाजूला करायचं आहे आणि थोड्याशा मिरच्या ज्या आहेत थोड्याशा प्रेस करून घेतल्या की त्या जास्त भाजल्या जातील. जितक्या छान भाजल्या जातील तितकी तुमची भाजी छान होईल. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपले मिरच्या, टोमॅटो, लसण आणि सगळंच अगदी व्यवस्थित झालेलं आहे. तर आता या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपलं पूर्ण भाजून झालं त्या स्टेजवरती आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची त्यामध्ये आणि फिकी लाल मिर्च पावडरसुद्धा अर्धा चमचा घालायची आपल्याला. तर इथे व्यवस्थित आणि गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा घरगुती, जो मी तुम्हाला लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ती बघू शकता आणि तसा मसाला करू शकता. अगदी भाजीला, कुठल्याही भाजीला तुम्ही तो मसाला वापरू शकता, मस्त लागेल. नक्कीच ट्राय करून बघा तो मसालासुद्धा. ज्यावेळेस ऊन पडते ना किंवा उन्हाळा आला की त्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर हे झालं आपला मसाला. लाल मिर्च पावडर, हळद घालून आणि लाल मिर्च पावडरसुद्धा आपण आता या स्टेजवरती घालून घेतली आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, चांगलं 2 ते 3 मिनटं त्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. परतवून घेतल्यानंतर जे मसाले एकजीव होतात आणि मिरचीला लागतात ना, तेव्हा त्या मिरचीची चव आहे ना, वाटत नाही आपण मिरची खातो आहे. म्हणजे तोंडी लावायला जरी म्हटलं ना तर मिरची लागत नाही, म्हणजे चवीला खूप छान लागते. या स्टेजवरती घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी दही. मी अर्धी वाटी इथे दही घातलं आहे. दही घातल्यानंतर आपल्याला त्याच वाटीमध्ये काय करायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं. पण अगोदर एकदा दही कमी गॅस करायचा आहे दही टाकल्यानंतर आणि थोडंसं मंद आचेवर आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं दह्याला, तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये. तर इथे रंग तुम्ही बघू शकता आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी मिरचीची दही मिरची झालेली आहे. मसाला मिरची म्हटलं तरी चालेल. आणि आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये. पाणी टाकून घेतल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर आपल्याला 2 ते 3 मिनटं शिजू द्यायचं आहे. तुम्हाला जर वाटलं खूप जाडसर मिरची आहे, ती शिजायला वेळ लागत असेल तर थोडंसं अजून पाणीसुद्धा घातलं तरीही चालेल, मस्त लागेल. ते थोडंसं घट्ट होऊन जाते शिजायला गेलं की. आणि मस्त मी 5 ते 4 मिनटं म्हणजे 4 ते 5 मिनटं शिजू दिलं आहे तिला. आणि शिजल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता दह्यातली मसाला मिरची अगदी मस्त झालेली आहे. आणि मी म्हणते तुम्ही करूनच ठेवाल. 2 दिवस नक्कीच तुम्हाला पुरेल, म्हणजे खराब होणार नाही आहे.
फ्रीजमध्ये जर ठेवली तर 2 ते 4 दिवस नक्कीच खराब होणार नाही. बाहेर जर ठेवली तर 2 दिवस तरी खराब होणार नाही. तर नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला करताना खूप काही साहित्यसुद्धा लागत नाही. कमी साहित्यात होणारी पण जिभेची चव पुरवणारी अशी मसाला दही मिरची आहे. आणि काय होतं, आपण काहीतरी नवीन केलं ना सगळ्यांनाच आवडतं आणि जरा मन लावून केलं की खरंच खूप छान होईल तुमचीसुद्धा. तर अगदी सोपी, झटपट होणारी आणि रुचकर अशी आपली दह्यातली मसाला मिरची आहे. तुमच्याकडे मिरच्या असतील किंवा नसतील आणा आणि करून बघा आणि करून बघितल्यानंतर खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजे मलासुद्धा कळेल की तुमचीसुद्धा मसाला मिरची कशी झालेली, म्हणजे दह्यातली मसाला मिरची कशी झाली हे सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचेल. तर नक्कीच ट्राय करून बघा. तर करायला वेळ लागत नाही, तर अगदी सोपी झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.